नमस्कार मंडळी, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि स्पेशल आहे. का तर आज आहे आनंदीचा बर्थडे आणि आनंदीचा बर्थडे आम्ही आश्रमामध्ये साजरा करतो. कारण आपण कसलाही वायफळ खर्च न करता इथे आपण सगळ्यांना जेवण देतो. कारण यांचा आशीर्वाद आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हा आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा असतो. आणि आज आम्ही या सर्व मुलांसाठी वरण भात, डाळ बट्टी, गुलाबजामुन आणि मट्टा असं छान असं जेवण दिलं होतं. आणि मॅडमचं तर स्वतःच्या हाताने सगळं काही वाढवायचं चालू होतं. आणि आज माझी लेक 5 वर्षाची पूर्ण झाली आणि हे दिवस खूप छान आणि स्पेशल होते माझ्यासाठी. आणि आज एका आईसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. कारण आज एका लक्ष्मीचं आगमन तिच्या आयुष्यामध्ये झालेलं होतं आणि त्या आगमनाला आज 5 वर्षे कंप्लीट झालेली होती. आणि त्याचा आनंद माझ्यासाठी खूप खास आणि वेगळाच होता काहीतरी. आयुष्यात चढ उतार आणि पैसा येत जात राहतो, पण थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हा जीवनात खूप महत्त्वाचा असतो. चला तर मग तुम्हाला ऐकवते. आपल्या सर्व बालवारकऱ्यांना त्यांच्या वतीनं आज दुपारचं भोजन, त्यामध्ये मिष्टान्न म्हणून गुलाबजामुन, मठ्ठा, डाळबट्टीचं असणारं जेवण आज यांच्या वतीनं आपल्या सर्व वारकऱ्यांना मिळत आहेत. आदरणीय आमचे मामाश्री श्री राजू पाटील जाधव, त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण परिवार आज योगायोगाने त्यांच्या नातीचा आनंदी जाधव या छोट्याशा बाळाचा आज असणारा त्या ठिकाणी जन्मदिवस आहे. या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण सर्वच वारकऱ्याच्या वतीनं दत्तात्रयाच्या चरणी आपण प्रार्थना करूयात की त्या आनंदीला येणारं वर्ष सुखसमृद्धीचं भरभराटीचं त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं, हीच भगवान दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना. ब्रह्मार्पणं ब्रह्महरि ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना ओम सहनावतु सर्वो भुनक्तु सह. अशा पद्धतीने आम्ही छान अशा छोट्या छोट्या चिमुकल्यांचा आशीर्वाद घेतला. आणि खरं तर नंतर हा स्पेशल क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा, तो म्हणजेच काय तर सांगतेच. यांनी तर माझ्या लेकीचं शाल देऊनच सत्कार केला आणि मला खूप छान वाटलं. आणि आमच्या सगळ्याच परिवाराला हे खूप महत्त्वाचा आणि खूप आनंदाचा क्षण होता. आणि नंतर सगळ्यांनी छान असा केक भरवला आणि बड्डेचा आनंद घेतला. आणि आमच्याबरोबर या सगळं वारकरी संप्रदायाच्या मुलांनी पण छान असा बड्डेचा आनंद घेतला. आणि माझी लेक पण खूप खुश होती आज. आणि आठवण म्हणून सगळ्यांनी छान असे थोडेफार फोटोज पण काढून घेतले. आणि नंतर संध्याकाळी केंद्रात पण महाराजांचा आशीर्वाद घेऊन बड्डे साजरा केला. आणि परत घरी आल्यानंतर घरच्या लेकरांसाठी म्हणजेच घरच्या फ्रेंडसाठी पण बड्डे सेलिब्रेट केला. असा दिवसातून 3 ते 4 वेळा माझ्या लेकीचा आज बड्डे सेलिब्रेट झाला होता. आणि आता तर मामाच्या हाताने केक खाणार होती. आणि हा होता तिचा मामा आणि ही आजी. असा गेला मग आमचा छोटासा बड्डे सेलिब्रेशनचा दिवस. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा.